जसं आम्ही गीतामध्ये गायलं, प्रार्थनेमध्ये ऐकलं प्रियांनो, आमचा प्रभू आम्हाला सोडत नाही. आपत्तीत विपत्तीत प्रत्येक परिस्थितीमध्ये तो माझ्या संगे आहे, तो माझ्या सोबत आहे. आणि ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही की माझा प्रभू माझ्या जीवनातल्या प्रत्येक प्रवासामध्ये, माझ्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये एक आधार म्हणून तो उभा आहे. आणि म्हणून आज पवित्र शास्त्रामधून आज आम्ही काही संदर्भ पाहणार आहोत, काही भाग असे पाहणार आहोत, उदाहरणांना पाहणार आहोत, जे प्रभू येशू ख्रिस्तासोबत कशा प्रकारे व्यवहार करत आहेत. किंबहुना एक असा विषय जो पवित्र शास्त्रामधून आम्हाला पाहायला मिळतो की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या हातात असं सहज दिलेलं नाही प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त हा खूप गंभीर विषय आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातील आणि पृथ्वीवरील त्याच्या पवित्र संतांच्या आराधनेचा विषय आहे. हा असीमित असणारा ख्रिस्त देव असाच साधा किंवा देव असा सरळ आणि सोप्या पद्धतीने आमच्या हातात देणार नाही प्रियांनो. तो इतका थोर आणि गंभीर आहे, त्याचा विषय इतका पवित्र आहे की त्याला हाताळण्याकरिता आमच्या जीवनामध्ये देव त्याला व्यवस्थित प्रकारे देतो. परंतु ह्या ख्रिस्ती जीवनामध्ये आमचं जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये दिलेला हा ख्रिस्त आमच्या हातांमध्ये, आमच्या जीवनातल्या प्रत्येक अंगांमध्ये, परिस्थितीमध्ये दिलेला हा प्रभू येशू ख्रिस्त मी कशा प्रकारे हाताळत आहे, ह्या प्रभू येशूला मी कशा प्रकारे घेऊन जात आहे प्रियांनो, ह्या संदर्भामध्ये पवित्र शास्त्रामधून आम्ही काही उदाहरणं पाहणार आहोत जे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या सोबत घेऊन गेले. आणि ज्यावेळेस ते प्रभूला आपल्या परिस्थितीमध्ये घेऊन जातात त्यावेळेस त्यांचं जीवन अद्भुत प्रकारे देवपिता बदलताना आम्हाला पाहावयास मिळतो. आणि म्हणून आम्ही सर्वात पहिलं एक नकारात्मक उदाहरण पाहणार आहोत. मत्तयाचं सुवर्तमान याचा अध्याय 27 आणि त्याचे वचन 22 आपण वाचूया. मत्तय कृत सुवर्तमान अध्याय 27 आणि त्याचे वचन 22. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे. वाचलेला हा शास्त्र भाग आम्हाला सर्वांकरिता जरी ह्या ठिकाणी नकारात्मक आहे तरी पवित्र आत्माने तुम्हाला आणि मला किंवा पवित्र आत्म्याने ह्या पवित्र शास्त्रामध्ये ह्या पिलाताच्या वाक्याची नोंद घेतलेली आहे. पवित्र आत्मा अशाच प्रकारे ह्या शब्दांना ह्या ठिकाणी लिहित नाही प्रियांनो. पवित्र आत्मा हा इतका ख्रिस्त केंद्रित आहे, शास्त्र इतकं ख्रिस्त केंद्रित आहे की ख्रिस्ताबद्दलचा विषय आणि ख्रिस्ताबद्दल उच्चारलेले प्रत्येक विचार तो ह्या ठिकाणी नोंद ठेवत आहे त्याची. आणि पिलात अशा प्रकारे म्हणाला की ह्या ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे. त्याला ठाऊक नाही प्रियांनो. पिलाताच्या जीवनामध्ये हा अनुभव देवाने त्याच्या समोर आणला. ह्या ख्रिस्ताला देवाने, ह्या पित्याने आपल्या पुत्राला या पिलाताच्या समोर उभा केला प्रियांनो. पिलाताच्या जीवनातला सर्वात सुंदर असणारी ही संधी, सर्वात बहुमूल्य असलेला हा वेळ होता प्रियांनो. परंतु ह्या वेळेचा किंवा ह्या संधीचा फायदा पिलाताने करून घेतला नाही. ज्यावेळेस हा ख्रिस्त त्याच्या समोर देण्यात आला, पवित्र शास्त्राप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतो, तो ज्यावेळेस त्याच्या समोर आणण्यात आला, अनेक प्रश्न त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले. प्रभू येशू ख्रिस्ताने सोप्या साध्या भाषेमध्ये त्याला अनेक गोष्टी समजवल्या, परंतु तो समजू शकला नाही. एवढंच नाही प्रियांनो, स्वप्नामध्ये त्याची पत्नी देखील वरच्या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ज्यावेळेस आम्ही 19 वचन वाचतो त्याच अध्यायाचं तिथं असं सांगितलेलं आहे, तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठविला की त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये किंवा मध्ये पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्याजवळ त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या आहेत. हा अनुभव आहे त्याच्या पत्नीचा. ख्रिस्त हा किती अद्भुत आहे. पिलाताच्या परिस्थितीला देवाने घेरलेलं आहे. प्रभू त्याच्या समोर उभा आहे, त्याच्या समोर पुरावे देत आहे, त्याची पत्नी पुरावा देत आहे. किंबहुना ज्यावेळेस तो त्या महलामध्ये आहे, त्या न्यायासनासमोर बसलेला आहे, अचानक मध्ये एक निरोप पाठवण्यात येतो त्या ठिकाणी. परंतु आम्हाला पाहायला मिळतं या पिलाताला प्रभू येशू ख्रिस्ताला व्यवस्थित हाताळता आलं नाही प्रियांनो. हा ख्रिस्त घेऊन गेला नाही आपल्यासोबत. का बरं? तो म्हणाला या ख्रिस्त म्हटलेल्या येशूचं मी काय करावं. त्याला समजलं नाही प्रियांनो. पिलाताकडे सगळं आहे,
पिलाताकडे प्रतिष्ठा आहे, पिलाताकडे पैसा आहे, पिलाताकडे मान आहे, सन्मान आहे, ज्ञान आहे, पोझिशन आहे, न्यायसभेचा न्यायाधीश आहे, तो सर्व शिपाई आहे, अधिकार आहे. तरी देखील या सर्व गोष्टी असताना देखील ख्रिस्त कसा हाताळायचा त्याला ठाऊक नाही प्रियांनो. हीच तर किमया आहे, हेच तर महत्वाचं आहे प्रियांनो. जगाचं ज्ञान हे मूर्खतेचं ज्ञान हे देवाने कशा प्रकारे ठरवलेलं आहे. जगाच्या ज्ञानाने, संपत्तीने, जगातल्या सर्व गोष्टींनी मला ख्रिस्ताला हाताळता येणार नाही. जगाचा अनुभव, जगामध्ये असणाऱ्या गोष्टी आणि व्यवहार त्याच्याद्वारे ख्रिस्त मला हाताळता येणार नाही. ख्रिस्ताला हाताळण्यासाठी मला तो ख्रिस्त आणि मला त्या देवापासून प्राप्त झालेल्या ज्ञानाची आवश्यकता आहे प्रियांनो. पिलाताकडे सर्व होते, पिलात तू ख्रिस्ताला हाताळू शकला नाहीस. तुझी बुद्धी, तुझं ज्ञान, तुला ठाऊक नाही प्रभूला कसं हाताळायचं, म्हणून तू म्हणलास ख्रिस्त म्हटलेल्या येशूचं मी काय करावे. आणि आम्हाला पाहायला मिळतं लोकांच्या प्रभावाखाली आला तो, कारण लोक आणि इतर गोष्टी त्याला प्रिय होत्या आणि त्या ख्रिस्ताला त्याने वधस्तंभावर त्या ठिकाणी खेळण्याकरिता त्या ख्रिस्ताला त्या शिपायांच्या स्वाधीन केले प्रियानो. निघून गेली, त्याच्या जीवनातून संधी निघून गेली, आम्हाला पाहावयास मिळतं. त्याचा नाश झाला. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पिलाताचं वर्णन कुठंच नाही. हेरोदाचं वर्णन आहे, कैसराचं वर्णन आहे, अग्रिप्पाचं वर्णन आहे, परंतु पिलाताचं वर्णन नाही. ते ह्यासाठी कारण इतिहास असा सांगतो पिलात कायमस्वरूपी त्याच्या न्यायसभेवरून त्याला त्याची हकलपट्टी करण्यात आली, त्याला तिथून काढून टाकण्यात आलं प्रियांनो. हेच आहे, हेच महत्वाचं आहे. ज्यावेळेस तो ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये एक संधी म्हणून ज्यावेळेस तो देव देतो प्रियांनो, त्याला मी कसं हाताळत आहे. आम्ही एक नकारात्मक दृष्टिकोन पाहिला, पिलात त्याला व्यवस्थित हाताळू शकला नाही. त्याने आपले हात धुतले, जणू काय तो म्हणाला मला काहीच घेणं देणं नाही ह्याच्याशी. प्रिया, आज आम्ही देखील अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये ह्या ख्रिस्ताला असं हाताळतो प्रिया. ख्रिस्ताच्या संदर्भात असणाऱ्या अनेक गोष्टींसोबत आपण हात धुवून टाकलेले आहेत, किंवा मंडळी असेल, किंवा इतर गोष्टी असेल, सेवा असेल, शिक्षण असेल, सुवार्थ असेल, आम्ही सर्वांनी हात धुतलेले आहेत प्रिया. सुवार्थ म्हणली तर भीती आहे, मंडळी म्हणलं तर फक्त लग्नासाठी. माझी काय जबाबदारी आहे त्याच्यामध्ये हे मला काही घेणं नाहीये. मंडळी आज कशा प्रकारे फायद्यासाठी लोकांनी केलेली आहे. फायद्यासाठी म्हणजे माझं लग्न होईल, माझ्या लेकरांची लग्न होईल, मला काहीतरी मिळेल, फक्त फायद्यासाठी आहे. पाऊल म्हणत आहे मी मंडळीसाठी खर्च झालेलो आहे. पाऊल म्हणतो कशा प्रकारे मंडळ्यांच्या चिंता मला सतावतात, मला झोप येत नाही प्रियांनो. ख्रिस्ताच्या अनेक गोष्टी पित्याने तुमच्या आणि माझ्या हातात दिलेल्या आहेत. पिलातासारखंच मी करतो का? ख्रिस्त म्हटलेल्या येशूचं मी काय करावं, काय करावं बरं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व गोष्टींचं मला समजत नाही, नाही समजणार. जगाचं ज्ञान, प्रतिष्ठा, पोझिशन या सगळ्या गोष्टींनी मला ख्रिस्त हाताळता येणार नाही आणि मी हात धुवून बसेल, सगळं संपून जाईल प्रियांनो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये काही आम्हाला सकारात्मक बाबी पाहायला मिळतात. आमच्या समोर ज्यावेळेस आम्ही लुकाचं शुभवर्तमान काढतो प्रियांनो, काय सुंदर उदाहरण आमच्या समोर पाहायला मिळतं. लुकाचं शुभवर्तमान ह्याचा अध्याय 2 आणि त्या दुसऱ्या अध्यायाचं 28व्या वचनामध्ये आम्हाला एक उदाहरण पाहायला मिळतं. एक असा व्यक्ती जो त्याच्या जीवनाच्या शेवटापर्यंत पोहोचलेला आहे. शिमोन ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये येतो प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हातात घेतो. काय सुंदर प्रियांनो. पिलाताने घेऊ शकला नाही पिलात, परंतु एक वृद्ध बघा, शरीराने कमजोर आहे, अशक्त आहे, निर्बळ आहे, मंदिरामध्ये कसाबसा चढून आला प्रियांनो. आपल्या अशक्त हाताने मजबूत असणारा, बलवान असणाऱ्या त्या ख्रिस्ताला आपल्या हातात घेतलं प्रियांनो. आणि काय सुंदर वाक्य. लुकाचं शुभवर्तमान ह्याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 28व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले. काय बरं प्रभू शिकवतो. आज तो प्रभू माझ्या हातात दिलेला आहे. काय करायचंय, कसं व्यवहार करायचंय. पहिली गोष्ट प्रियांनो, मी प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. माझ्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस मी ख्रिस्ताला हाताळतो, ज्या ज्या वेळेस ख्रिस्ताची सेवा असेल, ख्रिस्ताच्या विषयी असणाऱ्या सर्व व्यवहारांना मी हाताळत्या वेळेस प्रभूला धन्यवाद दिले पाहिजे. प्रभू हा ख्रिस्त तू माझ्या हातात दिला, प्रभू किती अद्भुत आहे प्रभू, त्याबद्दल तुझे आभार मानतो. काय घेऊन गेला बरं हा आभार प्रदर्शनाचा यज्ञ ज्यावेळेस त्या समोर करतो प्रियानो, काय घेऊन गेला. त्या ठिकाणी सांगितलेले तर पुढच्या वचनामध्ये, हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ दे. का बरं? कारण तो पुढे सांगतो, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे.
काय घेऊन गेला प्रियांनो हा? प्रियांनो, हा ख्रिस्ताचं तारण घेऊन गेला. प्रियांनो, मृत्यू येण्याच्या अगोदर तारण घेऊन गेलेला आहे. प्रभू आज तुम्हाला आणि मला अशाच प्रकारे ह्या ठिकाणी सांगू इच्छित आहे, जर कोणी असेल ह्या ठिकाणी प्रभूच्या तारणापासून वंचित असेल, प्रभूचं तारण ज्याला ठाऊक नाही, सर्व करत आहे, बसलेला आहे, वचन ऐकत आहे, गीत गात आहेत, परंतु तारणाचा अनुभव नसेल जीवनामध्ये, तर प्रियांनो, तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही आपल्यासोबत. आम्हाला पाहायला मिळतं, हा घेऊन गेला मृत्यूच्या अगोदर तारण आपल्या हातामध्ये घेऊन गेला प्रियांनो. आणि काय पाहायला मिळतं? तो शांतीने गेला. तारण शांती आणते प्रियांनो. एवढंच नाही, पुढे पाहायला मिळतं, आणि त्याने त्या दोघांना विशेष करून आशीर्वाद दिला. आशीर्वाद, तारण पावलेले जे आपल्या जीवनामध्ये तारणाचा अनुभव घेतात, आपल्या प्रभूला व्यवस्थित हाताळतात, ते आशीर्वादाचे कारण बनतात प्रियांनो. ते आशीर्वादाचे स्रोत बनतात. कुठं सांगितलेलं आहे बघा, 33व्या वचनामध्ये त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले, त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. परंतु ज्यावेळेस आम्ही पुढे वाचतो, तिथं असं सांगितलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी त्याला हातात घेतलं, त्यावेळेस त्यांनी त्या दोघांना काय सुंदर प्रकारे आशीर्वाद दिला प्रियांनो. तारण पावणारे हे कशा प्रकारे आशीर्वादित असतात प्रियांनो. आम्ही एक एक उदाहरण पाहिलं. आज आम्ही त्या ख्रिस्ताला आपल्या हातात घेऊन देवाचे आभार मानणार का? कारण तारण पावलेले व्यक्ती ह्या आशीर्वादित आहे. आमच्या समोर अजून एक उदाहरण आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही मत्तईचा शुभवर्तमान ह्याचा अध्याय 2 काढतो, आणि मत्तईच्या दुसऱ्या अध्यायाच्या ज्यावेळेस 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, आता प्रभू थोडा मोठा झाला. आता ह्या प्रभूला कोण घेऊन जात आहे? कोण दुसरं तिसरं नसून आम्हाला मरिया आणि योसेफ या प्रभूला घेऊन जात असताना पाहायला मिळतात. दुसरा अध्याय, आणि बघा ना, त्या मत्तईच्या दुसऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मग तो उठला, म्हणजे योसेफ उठला, आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला, आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. पुढे पाहायला मिळतं 21व्या वचनामध्ये, तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन गेला आणि पुन्हा इस्रायलामध्ये आला. काय सुंदर आहे! आपल्या प्रवासामध्ये आपल्या ख्रिस्ताला सोबत घेऊन जात आहे मरिया आणि योसेफ. काय भेटलं त्यांना? त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं प्रियांनो. त्यांना संरक्षण भेटलं. तो हेरोद काही करू शकला नाही. हेरोदाची तलवार त्यांच्या विरुद्ध चालू शकली नाही प्रियांनो. का चालू शकली नाही? कारण ख्रिस्त सोबत घेऊन गेलेला आहे. जो ख्रिस्ताला सोबत घेऊन जातो, परिपूर्ण मार्गदर्शन प्रभू त्याला प्राप्त करतो प्रियांनो. एवढंच नाही, त्याला संरक्षण प्राप्त होते. जुन्या करारामध्ये एक उदाहरण आहे. राहेल पण प्रवासामध्ये निघाली प्रियांनो, परंतु ती गृहदेवता घेऊन निघाली. काय झालं बरं? त्या गृहदेवताच्या द्वारे, त्या मूर्तीच्या द्वारे लेकराला प्रसवली, लेकराचं नाव दिलं बनवणी. ह्याचा अर्थ काय? दुःखाचा मुलगा माझा. आणि ती मरण पावली. जर प्रवासामध्ये ख्रिस्त घेऊन जाणार नाही आम्ही प्रियांनो, जर ख्रिस्ताला मी सोबत घेऊन जाणार नाही, तर मृत्यू अटळ आहे. आम्हाला पाहायला मिळतं, मरी आणि योसेफ ज्यावेळेस ख्रिस्ताला सोबत घेऊन गेले, सगळं सोडावं लागलं. घर सुटलं, नातेवाईक सुटले, देश सुटला, सगळं सुटलं प्रियांनो, तरी योसेफ उठला आणि निघाला. अनेक वेळेस या ख्रिस्ताला सोबत घेऊन जाता वेळेस आम्हाला अनेक गोष्टी सोडाव्या लागतील प्रियांनो. किंवा आता ती वेळ आलेली आहे. ख्रिस्त म्हणून कोण समोर येणार आहे? आता अनेक गोष्टींची पडताळणी होणार आहे. हीच ती वेळ ख्रिस्ताला सोबत घेऊन जाण्यासाठी प्रियांनो. प्रभू आमचं सहाय्य करो. किती अद्भुत हा ख्रिस्त, ह्याला सोडू नका प्रियांनो. जो ख्रिस्ताला धरून राहतो प्रियांनो, आपल्या सोबत घेऊन जातो, त्याला परिपूर्ण मार्गदर्शन आहे. एवढंच नाही, त्याला परिपूर्ण संरक्षण आहे प्रियांनो. आम्ही पाहायला मिळतं मार्काच्या 4व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस त्या जहाजामध्ये झोपलेला होता. शिष्यांनी त्याला तसंच घेऊन गेले. मग काय झालं? मोठं वादळ आलं है ना, मोठे लाटा उसळू लागले, परंतु प्रभू त्या ठिकाणी उभा राहिला. त्या लाटांना आणि येणाऱ्या त्या भयानक त्या 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 आंधी आणि तुफानांना, भयानक वादळाला त्यांनी कशा प्रकारे दटावलेला आहे. संरक्षण आहे. आमच्या समोर अजून एक उदाहरण आहे प्रियांनो, जे प्रभूला सोबत घेऊन गेले. माहितीये का कोण? एक शेवटलं उदाहरण तुम्ही अभ्यासामध्ये करा प्रियांनो, पण एक शेवटलं सांगतो, कारण वेळ संपत आलेली आहे. योहानाचं शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये एक सुंदर उदाहरण आहे. अशी एक बहीण आहे जी प्रभूला सोबत घेऊन जाण्यासाठी तयार आहे. योहान 20 आणि त्याचा वचन 15. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू याला इथून नेले असेल तर त्याला कुठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल.
काय शब्द आहे प्रियानो. पुनरुत्थानित असणारा ख्रिस्त तिच्या मागे उभा आहे. काय तिच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी इच्छा आहे माहितीये का? दादा आम्हाला सांग, मी त्या प्रभूला घेऊन जाण्यास तयार आहे. आणि बरं ही घेऊन गेली त्या ख्रिस्ताला. काय दिलं माहितीये ख्रिस्ताने? तिची फक्त इच्छा आहे हो. ती काय सोबत घेऊन गेली नाही, फक्त इच्छा बाळगली. मी त्याला घेऊन जाईल, घेऊन गेली नाही, इच्छा बाळगली. पण काय घेऊन गेली माहितीये का? बघा त्या ठिकाणी 19 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 17व्या वचनामध्ये पाहायला मिळतं, येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की ते जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव ह्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. काय घेऊन गेली? प्रभूचा संदेश घेऊन गेली, प्रभूची सेवा घेऊन गेली, प्रभूची सुवार्ता घेऊन गेली. पहिली बहीण, भाऊ नाही, पहिली बहीण पुनरुत्थानाच्या साक्षीची कशा प्रकारे साक्षीदार आहे, पुनरुत्थानाच्या सुवार्तेची साक्षीदार एक बहीण आहे. घेऊन गेली प्रियांनो. अनेक उदाहरणं आहेत. घेऊन गेली आणि तिने त्या शिष्यांना सांगितलं, हा ख्रिस्त उठलेला आहे. रडत होती त्या ठिकाणी. आम्हाला पाहायला मिळतं, दादा तो मला दे, मला घेऊन जायचंय. प्रियांनो, ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये प्रभू आपल्याला सहाय्य करो. आम्ही अनेक उदाहरणं पाहिलीत प्रियांनो, पवित्र शास्त्रामधून उदाहरणं पाहिली. आम्ही पाहिलं कशा प्रकारे पिलाताला त्या ख्रिस्ताला हाताळता आलं नाही. देवाने त्याला दिलेलं आहे, त्या पुत्राच्या हातात दिलेलं आहे प्रियांनो. त्या पुत्राला आमच्या हातात दिलेलं आहे. आम्ही आज त्याला कसं हाताळणार? जगाचं ज्ञान काहीच कामाचं नाही. ज्ञान, बुद्धी, पैसा, प्रतिष्ठेने ख्रिस्ताला हाताळता येत नाही. काय होतं शिमोनाकडे, काय होतं मरियाकडे, काय होतं योसेफाकडे, काय होतं मार्थेकडे? काहीच नव्हतं. परंतु आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, त्यांच्याजवळ ख्रिस्त होता. आणि म्हणून आम्ही ते गीतामध्ये गायलं, आपत्तीत विपत्तीत या जीवन प्रवासात तो आमच्या सोबत आहे, तो आमच्या संघ आहे प्रियानो. इम्मान्युअल, आम्हा बरोबर देव. आज तुम्ही काय घेऊन जाणार? जर कोणी तारणाने वंचित असेल, आज त्याचं तारण घेऊन जायला तुम्ही तयार आहात का? का बरं? तुम्ही शांतीने जाता. मृत्यू येण्याच्या अगोदर खरं तारण झालेलं आहे का? विचार करा प्रियांनो. आज अनेक ख्रिस्ता जगामध्ये सगळ्यांना वाटतं माझं तारण झालेलं आहे. नाही प्रियांनो, तारण होणं सोपं नाहीये. त्याच्यासाठी प्रभूकडे याचना करायला लागते प्रियांनो. देवापासून प्राप्त झालेलं ते दान आहे प्रियांनो. हे समजण्यास प्रभू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो. मी ख्रिस्ताला कसं हाताळत आहे, मी ख्रिस्ताच्या गोष्टींना कशा प्रकारे हाताळत आहे. तुम्ही अजून याचा अभ्यास करा. अनेकांनी काही ना काहीतरी प्रभूचं घेऊन गेलेले हो. शिपाई प्रभूचे वस्त्र घेऊन गेले, निकदेम, योसेफ प्रभूचं शरीर घेऊन गेले. प्रिया, प्रभूने काही ना काहीतरी दिले. जे प्रभूसाठी आले, प्रभूकडे आले, त्याला प्रभूने काही ना काहीतरी दिलेलं आहे. आज तुम्ही पण आलेले आहात, सकाळी आलेले आहात, मोठ्या संख्येने आलेले आहात. आपला वेळ बाजूला काढून प्रभूसाठी सकाळी एकत्र झालेले आहात. प्रभू तसंच सोडणार नाही. प्रभूने हा ख्रिस्त, देवाने हा ख्रिस्त आजच्या सकाळी हे सुंदरसं वचन तुमच्या हाती दिलेलं आहे. हे घेऊन जाण्यास प्रभू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करू. दिलेल्या या वेळेबद्दल, दिलेल्या वचनाबद्दल प्रभूचे मनापासून आभार मानतो.